धारावी प्रकरणी उद्धव ठाकरेंवर उदय सामंतांनी टीका केली। धारावीत लोकांना चांगलं घर मिळावं ही बाळासाहेबांची इच्छा। सीएम असताना उद्धव ठाकरेंचा अदानींना विरोध नव्हता। आताच उद्धव ठाकरे अदानींना टार्गेट का करतात असा सवाल देखील उदय सामंतांनी उपस्थित केला। हे पण राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांना देखील संधी होती, त्यावेळी का झालं नाही? त्यावेळी अदानी चालत होते, त्यावेळी हे टेंडर काढलेलं आहे। तेव्हा मला असं वाटतं की अदानींना का टार्गेट केलं जाते मला माहित नाही, कदाचित मोठा इंडस्ट्रीज असेल म्हणून केलं जात असेल, पण अदानींच्या मागे लागण्याच्या अगोदर अंबानींच्या घराखाली देखील जिलेटिन ठेवणारे कोण होते? सचिन वाजे सारखेच होते। त्या सचिन वाजेला कोणी सरकारमध्ये आणलं होतं? कोणी 100 कोटी रुपयाच्या वसुलीचे त्याला अधिकार दिले होते? याचे खुलासे देखील महाराष्ट्राच्या जनतेसमोर करावे लागतील। धारावीच्या बाबतीमध्ये धारावीमध्ये लोक राहतात, त्यांना चांगल्या घरात पाठवण्याचा संकल्प जो होता, जे स्वप्न होतं, ते वंदनीय बाळासाहेबांचं होतं। म्हणूनच झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही महाराष्ट्रामध्ये लागू झाली आणि जसं काँग्रेस बरोबर जाऊ नये हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, ते न विचारात घेता काही लोक काँग्रेस बरोबर गेली। तसंच हे धारावीच्या बाबतीतलं आहे। काँग्रेस सांगतंय अदानी नको, म्हणून यांचा कदाचित त्याला पाठिंबा असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।